कसे आहात सर्वे? मजेत ना? एम्बेडेड सिस्टमच्या लेक्चर सिरीज मध्ये आज आपण प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर मधले काही आपण कोड बघणार आहोत. तर चला सुरू करूया. पहिला कोड आहे प्रॉब्लेम स्टेटमेंट मधला की स्केच सर्किट डायग्राम showing interfacing of one 7 segment display to 89651. Write a C program to display F and Fi alternatively. ये जो क्वेश्चन है वो विंटर पेपर का है 2019 का। क्वेश्चन 3 में 4 मार्क के लिए पूछा गया है। तो पहिला काय सांगितलंय, स्केच सर्किट डायग्राम शो इंटरफेसिंग ऑफ 7 सेगमेंट डिस्प्ले. आपल्याला काय करायचंय, 7 सेगमेंट डिस्प्लेवर असा कोड लिहायचा आहे जो डिस्प्ले करेल एफ अँड एफ आय अल्टरनेटिव्हली. म्हणजे इथे तो एफ शो करायला पाहिजे, थोड्या वेळानंतर एफ आय. तर पहिले आपली इंटरफेसिंग डायग्राम बघूया. हे आपली इंटरफेसिंग डायग्राम आहे. हा 89C51 7 सेगमेंट डिस्प्ले जो आपण पोर्ट 2 ला कनेक्ट केलाय. आणि ही जी सगळी सर्किटरी आहे ती तुम्हाला बाय डिफॉल्ट कुठले पण इंटरफेसिंग डायग्राम असेल 89C51 तुम्हाला हे काढावीच लागणार. जो पहिले काय आपण क्रिस्टल कनेक्ट केलाय, 2 कॅपॅसिटर आहे, ग्राउंड केलंय, पुल रजिस्टर लावलाय, ही रिसेट सर्किटरी आहे. जसं आपण कोड मध्ये हॅश इन्क्लूड स्टार्टिंग मध्ये लिहितो, तसंच तुम्हाला हे सगळं बाय डिफॉल्ट तुम्हाला काढावंच लागणार जेव्हा तुम्ही इंटरफेसिंग डायग्राम काढणार असणार 89C51 ची. पोर्ट 2 ला आपण 7 सेगमेंट डिस्प्ले कनेक्ट केलं. तर चला आपण आता हा पहिला चार्ट बघूया. चार्ट मध्ये काय लिहिलंय ते. कॅरेक्टरने काय सांगितलं डिस्प्ले करायला, एफ आणि एफ आय. सो ये बाइनरी कोड कहाँ से आया, अभी बताता हूँ. ये ABCDEF G, मतलब एफ क्या रहेगा, ऐसा हम लोग एफ निकालेंगे, ये और ये. मतलब हम लोग कौन से लेडी ग्लो कराने वाले, A F E और G. A F E और E और G, मतलब ABCDEFG. AEFG, ये हम लोग को हुआ बाइनरी कोड. उसको हम लोग ने कन्वर्ट किया है हेक्स में, जो आया 8E. मतलब हम लोग का ये पूरा F हो गया. उसके बाद क्या लिखा है, F I भी हम लोग को करना है. सो F I कैसे आएगा, ये देखो. ये हम लोग का पहले लिखा था वैसे ही F, और उसके बाद स्मॉल है, मतलब ये लाइन सी. मतलब पहला हम लोग का जो कोड है वो सेम, खाली हम लोग सी को भी ग्लो करेंगे, मतलब इसको भी हम लोग ग्लो करेंगे. तो क्या आया, ए ग्लो होएगा, बी को हम लोग ग्लो नहीं करने वाले हैं, सी को ग्लो करेंगे जो हम लोग का आई है, डी को हम लोग ग्लो नहीं करेंगे. उसके बाद हम लोग सबको ग्लो करने वाले हैं, ई एफ और जी. तो उसका हम लोग का बाइनरी का हेक्सिन कन्वर्जन हुआ ए ई. चलो हम लोग अब कोड के पास चलते हैं. हॅश इन्क्लूड 51.h हे आपल्याला बाय डिफॉल्ट लिहावंच लागणार. त्याशिवाय 89C51 कंट्रोलरला समजणार तर तुम्ही कोड काय लिहिता. त्यानंतर तिकडे आपण डिफाईन केले अनसाइन कॅरेक्टर F8E, जो आपण मागच्या चार्ट मध्ये बघितला 8E कुठनं आला, तो जो F लेटर डिक्लेअर करतो. त्यानंतर अनसाइन कॅरेक्टर Fi, जो आपण मागच्या टेबल मध्ये बघितलेला, जो आपण हेक्स कोड फाइंड केलाय ए आणि ई. त्यानंतर हे दोन आपल्याला अल्टरनेटिव्हली ग्रो करायचे, तर त्या दोघांमध्ये थोडा काही डिस्टन्स पाहिजे. डिस्टन्स म्हणजे आपण इकडे काय टाकतो, डिले. त्यासाठी आपण डिलेचं डिक्लेअर केलं. त्यानंतर वॉइड मेन वर्ल्ड, इकडून आपला मेन कोड प्रोग्राम आहे आपला चालू होतो. त्यातलं आपलं ओपनिंग ब्रॅकेट आहे. त्यानंतर वाईल वन इन्फिनिटी लूप आहे, त्याचं ओपनिंग ब्रॅकेट आहे. P2, इकडे तुम्ही पहिले इंटरफेसिंग डायग्राम बघितलं असणार, तर आपण 7 सेगमेंट डिस्प्ले जो आहे तो आपण पोर्ट 2 ला कनेक्ट केलाय, म्हणून P2 इक्वल टू एफ. एफ म्हणजे काय आहे, एफ म्हणजे 0 × 80, जो आपला हेक्स कोड आहे. त्याच्यानंतर डिले दिला 500 मिली सेकंड अगेन. त्याच्यानंतर पोर्ट 2 ला परत मी व्हॅल्यू दिली एफ आय ची. एफ आय म्हणजे काय आहे, एई, डिस्प्ले एफ आय और इमेजिन इट ऍज अ लोअर केस ऑफ आय, जो आपण सी ला केलेला तो. त्यानंतर इकडे आपण सेम डिले दिला, म्हणजे हे कंटिन्युअसली अल्टरनेटिव्हली रन होत राहणार, कारण की आपल्याकडे वाईल वन जो आपला इन्फिनिटी लूप आहे 500 मिली सेकंडच्या डिले. इकडे आपलं वॉइड मेनचा आणि वाईल वनचा दोन ओपनिंग ब्रॅकेट आहेत.
दोन क्लोजिंग ब्रॅकेट वाईल वनचा आणि वॉइड मेनचा. त्यानंतर इकडे आपण जे डिफाईन केले वॉइड डिले MS, तिकडे आपण आता बघणार आहे एक्झॅक्टली काय येते. त्याचं ओपनिंग ब्रॅकेट अनसाइन इंटिजर I अँड J आउटर लूप मध्ये फॉर I इक्वल टू 0 IMS I इन्क्रीमेंट. इनर लूप मध्ये काय बघूया आपण, फॉर J इक्वल टू 0 J 1275 J इन्क्रीमेंट. 1275 तुम्हाला माहिती आहे, जी 89C51 अप्रोक्सीमेटली डिले जनरेट करतं 1 मिली सेकेंड. सो यहाँ क्या होगा, 1 मिली सेकेंड इंटू 500. सो कितना होगा, 500 मिली सेकेंड का वो यहाँ डिले जनरेट कर रहा है. तो इसका ओपनिंग ब्रैकेट है, यहाँ क्लोजिंग ब्रैकेट. सिंपल सा कोड है. आपने मेरे प्रीवियस वीडियो देखे रहोगे, तो उस वीडियो में मैंने 7 सेगमेंट को 1 to 9 तक डिस्प्ले किया, सॉरी 0 to 9 तक डिस्प्ले किया रहेगा, वो है. इसमें हम लोग पहले क्या कर रहे हैं, हॅश इन्क्लूड कब लिखना पडेगा. त्याच्यानंतर आपण डिक्लेअर करतोय दोन जे आपल्याला सांगितले एफ आणि FI. त्याच्यानंतर वॉइड डिलेच आहे. त्यानंतर एक आपला मेन प्रोग्राम चालू होतो. P2 पोर्टवर आपण F व्हॅल्यू दिली आहे, त्यानंतर प्रोग्राममध्ये डिले दिलाय, त्याच्यानंतर परत FI व्हॅल्यू दिली आहे, डिले दिलाय, इकडे आपण डिले जनरेट केला. एवढा सिंपलसा कोड आहे. तर आजसाठी एवढंच. फिर मिलते हैं अगली वीडियो में एक और मजेदार टॉपिक के साथ. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. और हाँ, अपने दोस्तों के साथ शेयर करना मत भूलना. थैंक्स फॉर वॉचिंग. स्टे क्यूरियस, स्टे कोडिंग.